शेतकरी मित्रांनो, तर आपण जर पाहिलं तर आतापर्यंत शेतकरी बांधवांना अनेक नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली आहे, परंतु काही शेतकरी बांधव नुकसान भरपाईच्या रकमेपासून सुद्धा वंचित राहिलेले आहेत. कारण 2025 मध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणावरती उद्भवली आणि यामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचंही नुकसान झालं आणि यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 32,000 कोटींचं पॅकेजही जाहीर करण्यात आलं. त्यानंतर मित्रांनो, आता सर्व शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे पीक विमा 2025चा. नक्की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा केव्हा जमा होणार, कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी जमा होणार आणि महत्त्वाचं म्हणजे किती रुपयांचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार, हीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची अपडेट तुमच्या लक्षात येईल. शेतकरी मित्रांनो, सर्वात अगोदर हा जो पीक विमा आहे हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे. कारण आपण जर पाहिलं तर संपूर्ण 34 जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी म्हणजे खरीपाचं जे शेतकरी बांधवांचं जी खरीपाची पिके होती त्या संपूर्ण पिकांची नुकसानी झालेली आहे. संपूर्ण पिके हे हाताबाहेर गेलेले आहेत आणि त्यामुळे आता जो पीक विमा मिळणार आहे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सरसकट शेतकरी बांधवांना हा पीक विमा मिळणार आहे. आता हा जो पीक विमा आहे हा कोणकोणत्या पिकांसाठी मिळणार आहे, तर शेतकरी मित्रांनो, आता तुमची खरीपाची कोणकोणती पिके होती त्यामध्ये सोयाबीन असेल, कपाशी असेल, इतर जी खरीपाची पिके होती त्या जी अशी पिके होती की त्या पिकांचं शेती पिकांचं नुकसान झालं, पूर परिस्थिती असेल, अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांची पिके उद्ध्वस्त झाली आणि या सर्व पिकांचा समावेश खरीप पीक विमा 2025 मध्ये होणार आहे. आता हा जो पीक विमा मिळणार आहे हा किती मिळणार आहे, तर हा कमीत कमी 17,000 रुपये तर जास्तीत जास्त 30,000 ते 35,000 रुपयांपर्यंतचा हेक्टरी पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आता मित्रांनो, तुम्हाला पडलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न की हा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी मंजूर झालेला आहे. आपण जिल्हेही जाणून घेणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्याला किती रुपयांपर्यंतचा पीक विमा हा मिळू शकतो ही देखील अपडेट आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. तर शेतकरी मित्रांनो, आता यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, जालना, धाराशिव जिल्हा, अमरावती, अकोला, वाशिम, सोलापूर, नागपूर, अहिल्यानगर, बुलढाणा, यवतमाळ, परभणी, लातूर, त्यानंतर गडचिरोली, कोल्हापूर, पुणे, सांगली, वर्धा, भंडारा, नागपूर, गोंदिया आणि जी काही 1-2 जिल्हे जर राहिली असतील तर त्याही जिल्ह्यांचा, नाशिक जिल्हा असेल, याही जिल्ह्यांचा समावेश आहे. म्हणजे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. शेतकरी मित्रांनो, आता ही झाली कोणकोणत्या जिल्ह्यांना पीक विमा हा मिळणार आहे. तर महत्त्वाचं म्हणजे पीक विमा जो मंजूर झाला असतो तर हा पीक विमा त्या जिल्ह्यातील किती नुकसान झालेलं आहे म्हणजे किती टक्के नुकसान झालं यावरती नुकसान भरपाई असेल किंवा पीक विमा हा मंजूर केला जातो. आता आपण जर पाहिलं तर 2025 मध्ये शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे. आता कोणत्या जिल्ह्याचं किती नुकसान झालं आणि त्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी मंजूर होईल ही सविस्तर अपडेट जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास 75% पेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे त्या लातूर जिल्ह्यासाठी शेतकरी बांधवांना हेक्टरी 30,000 ते 35,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. त्यानंतर मित्रांनो, आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 50% पेक्षाही जास्त शेती पिकांचं नुकसान झालंय आणि त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा साधारणतः 20,000, 25,000, 30,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा हा त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल. एकंदरीत शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 50%च्या आत जर शेती पिकांचं नुकसान झालेलं असेल किंवा 50%च्या जास्तही नुकसान झालेलं असेल तर कमीत कमी 17,000 रुपये आणि जास्तीत जास्त 35,000 रुपयेपर्यंतचा पीक विमा हा मंजूर होत असतो. आता त्यानंतर यवतमाळ जिल्हा असेल, बुलढाणा जिल्हा असेल, याही जिल्ह्यांमध्ये 70 ते 75% शेती पिकांचं नुकसान झालं आणि त्यामुळे याही जिल्ह्यांमध्ये आता सरसकट पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा देखील होईल. अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 75% पेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे, तेथेही नुकसान भरपाई चांगली मिळेल. त्यानंतर धाराशिव जिल्हा असेल, जालना असेल, बीड असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, तर या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जवळपास 70 ते 80% नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यांसाठी सरसकट पीक विमा 2025 जो आहे तर तो त्यांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा होईल.
परंतु मित्रांनो हा जो पीक विमा जमा होणार आहे हा हेक्टरी कमीत कमी 17,000 रुपये आणि जास्तीत जास्त 35,000 रुपयांपर्यंतचा जमा होणार। त्यानंतर आपण जर पाहिलं तर कोल्हापूर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, गडचिरोली जिल्हा असेल, भंडारा असेल, नागपूर असेल आणि गोंदिया असेल, या जिल्ह्यांचा जर विचार केला, याही जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि याही जिल्ह्यामध्ये कमीत कमी 17,000 रुपये तर जास्तीत जास्त 35,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा हा त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। त्यानंतर मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा हा मिळणार आहे। त्यानंतर सांगली जिल्हा, कोल्हापूर आणि पुणे याही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये आता सरसकट पीक विमा हा जमा केला जाईल। आता शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर ही संपूर्ण 34 जिल्हे आपण जाणून घेतली आहे। तर या संपूर्ण 34 जिल्ह्यांमध्ये 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झाली, त्यानंतर रब्बीचं अनुदान देखील त्यांच्या खात्यात जमा झालं आणि आता शेतकरी बांधवांना लवकरात लवकर पीक विमा देखील मिळणार आहे। तर मित्रांनो ही होती संपूर्ण अपडेट। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।